आशिष मोहिते आणि नवीन निकम यांची ही जोडी, पहिला चेंडू रिव्हर्सचा हल्ला बोल चढवला गेलाय, एक आक्रमक प्रहार, याहीवेळी एक युनिक स्टान्स पाहायला मिळतोय. म्हणजे कोणता चेंडू कोणत्या दिशेला हा खेळाडू खेळणार याच्या विचारामध्ये गोलंदाज शेवटपर्यंत राहील. जर स्टान्स आपण पाहिला ना, काहीसा शिवनारायण चंद्रपॉल यांची आठवण करून देणारा हा स्टान्स आहे. वेस्ट इंडिज संघाचे एक खेळाडू, दिग्गज क्रिकेटपटू, डावखुरे हाताचे फटकेबाज होते. अशाच पद्धतीची ते फटकेबाजी करायचे. त्यांच्या स्टान्सवरून ते कोणत्या दिशेला कोणता फटका खेळतील याचं मात्र चित्र स्पष्ट होत नसायचं. आणि तसेच काहीसे खेळी इथं आपल्याला आशिषच्या माध्यमातून दिसतीये. हो हो, पहिला चौकार, तदनंतर मात्र लाजवाब गोलंदाजी. काय एफर्ट घेतले जात आहेत आर के यांच्या माध्यमातून. 4 चेंडू केवळ 4च धावा, 3 फटके मात्र त्यानंतरचे फसलेले आहेत. त्यामध्ये एक रिव्हर्सचा देखील प्रहार. खरं तर रिव्हर्सचा फटका म्हणजे म्हणतो ना आपण, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे मित्रांनो. आशिष मोहिते, पहिला फटका चांगला आलाय, तदनंतर मात्र संपूर्ण समर्पण, संपूर्ण अनुभव पणाला लावलाय आर के यांनी. यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील विक्रांत यांच्या माध्यमातून. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अर्थातच अपील फेटाळून लावली जाते. राजीव शेठ शिर्के पंचांच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. 1 षटक पूर्ण, 4 धावा धावफलकावर. दुसरं षटक सुरू होण्याच्या मार्गात मध्ये आपल्याला कोणता गोलंदाज आमंत्रित केला जाईल हे मात्र पाहावं लागेल. यानंतरचे संघ तयार राहायचे आहे. दत्तकृपा 11 आणि शंभू 11 दोन्ही संघ तयार राहायचे. मिड इनिंग्स मध्ये टॉस घेतला जाणार आहे. यानंतरचे संघ असतील दत्तकृपा 11, विपक्ष शंभू 11. सज्ज राहायचंय, तयार राहायचंय. शेवट कोणचे केलं रियांश राया. चला चला, सामना जलद गतीने पुढे घ्या. आपल्याला सूर्यप्रकाशामध्येच सर्व सामने संपवायचे आहेत. स्पर्धा संपन्न करायची आहे. या दरम्यान अवांतर धाव, अतिरिक्त धाव, दिशा खराब दशा खराब, वाईड बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज धनु डीएम, आणि धनुच्या माध्यमातून टिपला गेला एक अप्रतिम झेल. पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला झटका. नवीन बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन ॲट 3. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल. धनंजय महांगडे, धनु डीएम म्हणून ओळखले जातात. धनराज महांगडे डीएम म्हणून ओळखले जातात. दुसरी विकेट, दुसरा चेंडू. यस, वॉट कॅच, फॅब्युलस. जबरदस्त कामगिरी, सांघिक कामगिरीच्या जोरावर 11चा जल्लोष पाहायला मिळतोय. 2 चेंडू, 2 बॅक टू बॅक विकेट्स. किरण आले आणि किरण गेले. आशेचा किरण मात्र थोडासा जागृत करता आला नाहीये त्यांना. अगदी जसे कॅमेरामध्ये फोटो टिपले जातात ना धनराज यांच्या माध्यमातून, अगदी त्याच नैपुण्याने, त्याच कौशल्याने इथे विकेट्स देखील टिपल्या जात आहेत. जबरदस्त कामगिरी, हॅट्रिकची संधी. हॅट्रिकचा मानकरी ठरणार का धनराज? अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल. हॅट्रिकची संधी आहे, संधी मात्र हुकती आहे, परंतु डॉट बॉल. आणि ज्या पद्धतीने स्पर्धा सुरू आहे, सामना सुरू आहे, डॉट बॉल सोने के बराबर म्हणावं लागेल. निर्धाव स्वरूपाच्या प्रत्येक चेंडूला सोन्याची किंमत प्राप्त. पुन्हा एकदा बॅकफुटवरती येण्याचा प्रयत्न, दिशा मात्र भरकटती आहे फलंदाजाची. येतोय डॉट बॉल, स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु फ्रंटफुटवरचा चेंडू बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता, परंतु डीपमध्ये नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतोय. 1 बॉल फील्ड देखील केला जातोय. 2 धावा मिळतील जरूर. 7 धावा धाव फलकावर. दुसरा षटक अजूनही प्रगतीपथावर. याही वेळी बॅकफुटवरती खेळला गेला फटका नो मॅन्स लँडमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. दुसरी धाव मात्र रोखता येणार नाहीये.
हाफ पिच क्रिकेटमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये जरी चेंडू तुमचा गेला ना तरी तुम्हाला 2 धावा सहजरित्या मिळतात. इथं मात्र 2 षटकं पूर्ण होत आहेत. 2 षटकाची सांगता होती आहे. 9 धावा धावफलकावर लागत आहेत. 1 धाव शॉर्ट असेल, फक्त 8 धावा. यस, एक करेक्शन केलं जात आहे. स्कोअर कार्डमध्ये करेक्शन केलं जाईल. 8 धावा धावफलकावर लागत आहेत. तिसरं षटक हाताळणार कोण हे मात्र पाहावं लागेल. चला जलद गतीने निर्णय घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्र हो. गोलंदाजीसाठी येणार कोण, विक्रांत की तुषार, हे मात्र पाहावं लागेल. चर्चा केली जाते. चर्चेतून उत्तर देखील मिळेल. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट्स. डिस्कशन जरूर केलं जातं, त्यातून उत्तर मिळणार का, या आव्हानाला नजर रोखून उत्तर देण्याची क्षमता असणार हा संघ. तुषार आबा गोलंदाजीसाठी. समोरच्या बाजूला आशिषने एक चौकार जरूर खेळलाय, परंतु तदनंतर त्याच्या बॅट आणि बॉलमध्ये मात्र कनेक्शन नाही आहे आणि ते कनेक्शन होण्यासाठी मात्र त्याला प्रयत्नशील राहावं लागेल. स्टान्समध्ये थोडासा बदल होतोय. राईट आर्मवर द विकेट मारा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. हो, इथं मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉल. त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. पहिला नो बॉल आला, तदनंतर मात्र एक डॉट बॉल येतोय. मोठा फटका. फिल्डर लावून द बॉल. इथं मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण. झेल जरूर टिपला नाहीये, परंतु आपलं फुटबॉल स्किल्सचं प्रदर्शन. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. याही वेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला जरूर, परंतु तो जातोय बॅकवर्ड रिजनमध्ये. बॅकवर्ड रिजन अर्थात डी झोनमध्ये मिळणार केवळ 1 धाव. एक सिंगलमध्ये मानावं लागेल समाधान, परंतु एकने काम होणार नाही आहे. मोठे फटके खेळावे लागतील. केवळ 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतोय. 2 धावा मिळतील जरूर. तिसरीचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. 2 वर मानतील समाधान. 2 धावा जरूर जोडल्या जातात, परंतु अखेरच्या 2 चेंडूंवर मोठा फटका येईल का. मोठा फटका खेळण्याचा याही वेळी प्रयत्न. 34 सर्कलच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप झालाय जरूर, परंतु तितकीशी महागडे ठरणार आहे का. 2 पूर्ण. तिसरीचा मात्र प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अमोलला परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने माघारी. अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची जबाबदारी आशिषच्या खांद्यावर. चला यानंतरचा होणारा सामना तयार राहायचंय. दत्तकृपा 11 आणि शंभू 11 टॉससाठी लगेचच यायचं आहे. मोठा फटका. अखेरचा चेंडू. सॅक्रिफाईस मात्र वाया जाऊन दिलेला नाहीये. चेंडूला धाडलाय सीमारेषे पार. अखेरच्या चेंडूवर टाकला एक निर्णायक षटकार. आशिष मोहिते स्कोअर कार्डला दिला एक चांगला आकार. 3 षटकां समाप्तीनंतर धावफलकावर धाव आहेत 22. विजयासाठी आवश्यकता आहेत 23 धावांची. इथं मात्र निराश होऊन चालणार नाहीये. एक क्षण आठवायचा आहे. काही क्षणांपूर्वीच आपण एक मॅच पाहिली आहे, रियांश अँड राया 11 वर्सेस श्रीनाथ 11. तेव्हाही सेम लक्ष होतं 23 धावांचं, परंतु रियांश अँड राया 11 या संघानं जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, पराभवाची भीती न बाळगता संघर्ष केला आणि श्रीनाथ 11 सारख्या तगड्या स्टारकास्ट असणाऱ्या संघाला नमवलं आणि अक्षरशः 23 धावा नव्हे तर त्यांना 20ची देखील वेस ओलांडू दिली नाही. तशीच काहीशी कामगिरी करण्यासाठी शिवछावा वॉरियर्स यांना देखील छत्रपती शिवरायांची प्रेरणा घ्यावी लागेल. समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला आपल्या कवेमध्ये घेऊन वाघनक्यांनी फाडण्याची ताकद ठेवावी लागेल. शिवछावा वॉरियर्स आणि शिवरायांचा छावा जसा बलाढ्य अशा औरंग्याबरोबर लढला होता ना, तसंच आपल्या संघाच्या नावाला नाव लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. छत्रपती शिवरायांचा छाव्याप्रमाणे, छत्रपती श्री संभाजी महाराजांप्रमाणे, लढवय्याप्रमाणे लढावं लागेल आणि या धावफलकाचा बचाव करावा लागेल. असं म्हटलं जातं, छोटे टोटल पे बडे बॅटल हमेशा देखने को मिलते आणि हे छोट्या टोटलवरचं मोठं बॅटल इथं लढावं लागेल. ती क्षमता तुमच्या संघामध्ये आहे. आपली क्षमता ओळखा आणि जर तुम्ही तुमची क्षमता ओळखली ना तर जगसुद्धा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत
शकत नाही याचं भान ठेवायचं आहे. 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी विक्रांत महांगडे आणि आर के फौजी यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. मागील सामन्यात देखील आपण पाहिलं होतं, तुषारसारखा आक्रमक फटकेबाज होता, प्रकाश फौजीसारखा एक अष्टपैलू खेळाडू होता, परंतु तेव्हा देखील 23 धावांच्या लक्ष्याचा रियांश अँड राया 11 या संघाने केला यशस्वी बचाव. लो स्कोरिंग थ्रिलर, लो स्कोरिंग बॅटल आपण अनुभवला. तसंच काहीच बॅटल इथं येईल का? या दरम्यान होतोय टॉस. दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. या सामन्याचा टॉस होईल महादेव शिर्के आणि जितू महांगडे यांच्या माध्यमातून. वळूयात मैदानाच्या दिशेने. शिव छावा वॉरियर्स, शिवरायांचा छावा, शिवरायांच्या छाव्याचा आदर्श ठेवावा लागेल आणि या धावफलकाचा बचाव करण्यासाठी लढावं लागेल. धनराज डीएम ज्या पद्धतीने फोटो क्लिक करतात ना, ज्या पद्धतीने क्षणचित्र टिपतात ना, अगदी तशाच विकेट्स टिपलेल्या आहेत धनराज यांनी. लाजवाब गोलंदाजीच्या जोरावर शिवछावा वॉरियर्सना रोखलेला आहे. 18 चेंडू, 23चं लक्ष. नवीन बॉल द्यायचे, मॅच बॉल द्यायचे. 2 द्या 2. अठरा चेंडू, 23चं लक्ष. नाणेफेकीचा होतोय या दरम्यान कौल. दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. कॉम्बॉक्स कडे कॅमेरा वळवला जाईल. टॉस का बसच्या मंचावरती मान्यवरांच्या हस्ते घेतला जाईल हा नाणेफेकीचा कौल. मान्यवरांना विनंती आहे, नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते पूर्ण करण्यात यावा. दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. अक्षय मोहिते डीएम यांचा संघ एका बाजूला, तर पुणे पोलीस गणेश महांगडे यांचा संघ एका बाजूला. चला, पंचांना विनंती आहे, सामना खूप वेळ होतोय, अतिशय व्यत्यय येतोय, लगेच सुरू करायचा आहे. एक धाव डी झोन मध्ये येते का? पंचांसोबत कोणत्याही प्रकारची इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? निर्णय चेंज केला जातोय. चेंडू सीमा रेषे पार, लगावलाय षटकार. आर के यांचा प्रहार. सामना सुरू झाल्यानंतर आशिष मोहिते गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल चढवलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू सीमा रेषे पार धाडलाय. याही वेळी मोठा फटक्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, परंतु डी झोनमध्ये चेंडू चाललाय. एक धाव मिळेल. अगदी सुरुवात जशी अपेक्षित होती तशी निश्चितपणे झालेली आहे. एकविरा 11 संघाची 7 धावा धावफलकावर लागल्या आहेत 2 चेंडूंच्या पाठीमागे. आर के आणि विक्रांतची ही जोडगोळी आक्रमक आहे आणि आक्रमक रूप धारण केलेली ही जोडगोळी. येस, डेफिनेटली पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. फिल्डर डाऊन द बॉल, कॅच परंतु सुटला. कॅच ड्रॉप, मे बी मॅच ड्रॉप. कॅच असेल की मॅच असेल? लो स्कोरिंग मॅचेसमध्ये मित्रांनो कॅचेसला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि इथं हा कॅच सुटणं म्हणजे निश्चितपणे एक वाईड बॉल येतोय. येस, डेफिनेटली अवांतर धाव. कॅच सुटला याचा अर्थ निश्चितपणे काय मैदानाच्या आतमध्ये घडेल आता. आर के यांचा आक्रमक रूप आपण पाहतोय. केवळ 13 धावांची आवश्यकता असेल. आर के फौजी यांनी जर षटकार मारला तर युवा कोलन अँड ओम महांगडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. पंचांसोबत कोणत्याही प्रकारची हुज्जत घातली जाणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे. वाईड बॉल दिला गेला आहे तो वाईडच राहील. पंचांची निर्णयाचा सन्मान करायचा आहे. या सिटीचा नो बॉल दिला जातोय. पंचांकडून निर्णय येतोय, निर्णय चेंज केला जातोय. ओहो, यावेळी मात्र फटका आहे. भारी षटकाराची ललकारी थेट दिली आहे. सलामी डीप स्क्वेअर लेग रिजन ठोकलाय हा अजब गजब षटकार. लाजवाब प्रहार. आर के फौजी सीमेवरती जसे शत्रूला धूळ चारतात ना, अगदी त्याच पद्धतीनं आशिष मोहिते यांच्यावर देखील चढवलाय हल्ला बोल. यस, नाणेफेकीचा कौल झालाय. दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11.
दत्तकृपा 11 टॉस जिंकलाय, प्रथम कळवलाय गोलंदाजीचा निर्णय. आपले खेळाडू घेऊन तयार राहायचंय, काही क्षणांमध्ये लगेच मैदानाच्या आत उतरायचंय. बॅटची एज डी झोन, मिळेल एक सिंगल. याचबरोबर षटक होत आहे समाप्त. 17 माफ करा, नो बॉल आला होता, एक चेंडू बाकी आहे. बॅकफुटवरती खेळलेला हा स्ट्रोक, पाहूयात काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू चाललाय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. संपत गणपत महांगडे समाजसेवक यांचे देखील आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूयात. पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. समालोचन कक्षामध्ये आपल्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे, आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय संपत गणपत महांगडे समाजसेवक, आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हा. या दरम्यान वाईड बॉल. आता मात्र केवळ काही क्षणांच्या औपचारिकता, केवळ एक धाव आवश्यक. यावेळी मात्र एक मोठा प्रहार, विजयाचा षटकार. आणि या षटकाराबरोबरच विक्रांत महांगडे आणि टीम, RK फौजी आणि टीम 21 बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार हा दुसरा संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. एक कॅमेरा जरा RK फौजी आणि विक्रांत यांच्यावरती फोकस व्हायला हवाय. कॅमेरामन भूषण महांगडे अतिशय कामगिरी लाजवाब. यस बॅटरेस भूषण फरांदे यांची कामगिरी लाजवाब. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये